नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक महत्वाचा टप्पा पाहायचा आहे. वर्गीकरणाला कोणत्याही धड्याला जोडलं जातं. मग आता वर्गीकरण आणि पेशी या दोन धड्यांचा एकत्र करून प्रश्न विचारला जातो. मग आता आपल्याला R.H. विटाकर, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी आपल्याला पंचसृष्टी वर्गीकरण दिले आणि ते USA चे होते आणि इकोलॉजिस्ट होते. कधी दिलं? 1969 मध्ये. मग त्याला 5 किंगडम होते: मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांट आणि ॲनिमल. हे झालं वर्गीकरणाचा कन्सेप्ट. पण पेशीमध्ये त्या प्रत्येक किंगडम किंवा सृष्टीमध्ये किती पेशींची संख्या आहे, संघटन किती आहे आणि पेशीचा प्रकार कोणता आहे याच्यावर प्रश्न येतात. मग मोनेरामध्ये एकच पेशी, प्रोटिस्टामध्ये एकच पेशीचे जीव आहेत, पण फंगाय, प्लांटी आणि ॲनिमल याच्यामध्ये बहुपेशीय म्हणजेच मल्टीसेल्युलर जीव आहे. आणि जर पेशीचा प्रकार पाहिला, मोनेरामध्ये आपल्याला अधिकेंद्रकी पेशी आहे आणि बाकीच्या 4 मध्ये आपल्याला दृश्य केंद्रकी पेशी आहे. आयोगाने विचारलेला प्रश्न, कोणती असं सृष्टी आहे ज्यामध्ये एक पेशीय आणि दृश्य केंद्रकीय, आणि तिचं उत्तर होतं प्रोटिस्टा. आणि इथं रॉबर्ट हार्डिंग यांनी काय दिले आपल्याला? पंचसृष्टी वर्गीकरण. हे सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे. धन्यवाद.